ग्रीनलँड नाव ऐकलं की फक्त बर्फ, हिमनग आणि थंडी डोळ्यासमोर येते. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हा ग्रीनलँड पुढच्या जागतिक सत्ता संघर्षाचा केंद्र ठरू शकतो. अमेरिकेपासून चीन, रशियापर्यंत सगळ्यांच्या नजरा एका बर्फाळ बेटावर खिळल्या आहेत. अमेरिकेने खरंच ग्रीनलँड खरेदी करण्याचा विचार केला होता का? आणि या सगळ्यात ग्रीनलँडच्या लोकांचं काय? नमस्कार, मी आहे भागवत आणि आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत अमेरिका व्हर्सेस ग्रीनलँड, बर्फामागचं खऱ्या अर्थानं सुरू असलेलं राजकारण. तर आपल्यासोबत आहे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये पीएचडी असलेले डॉक्टर अर्जुन ठोंबरे. सर, अमेरिकेसारखा सुपर पॉवर देश ग्रीनलँड सारख्या छोट्या आणि बर्फाळ प्रदेशामध्ये इतका रस का दाखवत आहे? त्याचं कारण असं आहे की अमेरिकेचा जो ग्रीनलँड मध्ये असलेला इंटरेस्ट आहे तो काही भावनिक वगैरे नाही, तो स्ट्रॅटेजिक आहे. बरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की अमेरिका असा देश आहे जो पुढच्या 50 वर्षाचं प्लॅनिंग करून ठेवत असतो. बरोबर अगदीच. आणि ग्रीनलँड मध्ये अमेरिकेने इंटरेस्ट घेण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे ग्रीनलँडचं असलेलं लोकेशन. ओके. उत्तर अटलांटिक महासागरामध्ये ग्रीनलँड आहे. हो. म्हणजे उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये एक हम्म. बेट आहे, बरोबर. ते आहे ग्रीनलँड. ओके. अगोदर हा ग्रीनलँड आणि जवळपासचा प्रदेश हम्म. पूर्णपणे बर्फाखाली होता. बरोबर. पण आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालं की बर्फ वितळायला सुरुवात झालेली आहे. हम्म. येणाऱ्या काही वर्षानंतर ओके. तो बर्फ पूर्णपणे वितळून तिथून सागरी वाहतूक होऊ शकते. ओके. तसेच युरोप आणि हम्म. अमेरिका ओके. ह्या दोन देशात म्हणजे दोन खंडादरम्यान जी काही सागरी आणि हवाई वाहतूक होती, ओके. हा हा. ती सागरी आणि हवाई वाहतूक ग्रीनलँड पासूनच होते. ओके. हा. म्हणजे येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्या कोणत्या देशाचं या ग्रीनलँडवर वर्चस्व असेल ओके. हा. त्याचं या सागरी वाहतुकीवर, तसेच या हवाई वाहतुकीवर बरोबर. आणि बर्फ वितळल्यानंतर नवीन जो सागरी मार्ग तयार होईल या सर्वांवर वर्चस्व असेल. त्यामुळे अमेरिकेचा ग्रीनलँडमध्ये इंटरेस्ट वाढत आहे. तसेच तिथला बर्फ वितळल्याच्या नंतर ओके. ग्रीनलँड जे आहे तिथं भरपूर नैसर्गिक रिसोर्सेस आहेत. ओके. नॅचरल रिसोर्सेस म्हणतो. रेअर अर्थ मेटल्स जे आहे. नक्कीच बरोबर. रेअर अर्थ मेटल्स, नॅचरल गॅस असे भरपूर नैसर्गिक संसाधने आहेत बरोबर. जे तिथे भरपूर प्रमाणात आहेत ग्रीनलँडमध्ये. त्यामुळे अमेरिकेचा ग्रीनलँडमध्ये इंटरेस्ट वाढत आहे. ओके. दुसरा प्रश्न खूप महत्वाचा आहे. ग्रीनलँडमध्ये असं काय आहे की ज्यासाठी जगातील सर्वात मोठे देश आहेत ते स्पर्धा करत आहेत सर? याचं एक महत्वाचं कारण असं आहे की जे इलेक्ट्रिक वाहन आहेत, मोबाईल्स आहेत, यांना बनवण्यासाठी जे सेमी कंडक्टर लागतात, जे चिप वगैरे असतात, या बनवण्यासाठी लागतात स्पेसिफिक मटेरियल, मिनरल्स. ओके. त्याला आपण रिअर अर्थ मटेरियल्स म्हणतो, रिअर अर्थ एलिमेंट्स म्हणतो. बरोबर. याचा जो साठा आहे तो ग्रीनलँड मध्ये भरपूर प्रमाणात आहे. बरोबर. आता सध्या जर पाहिलं आपण तर रिअर अर्थ एलिमेंट मध्ये चीनचं वर्चस्व आहे. बरोबर अगदीच. त्यामुळेच टेक्नॉलॉजीमध्ये, इलेक्ट्रिक वाहतुकीमध्ये, इलेक्ट्रिक बॅटरीज मध्ये, मोबाईलमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये चीनचं वर्चस्व आहे. बरोबर. अमेरिकेमध्ये जर पाहिलं आपण तर सध्याला जर पाहिलं तर 1.8 मिलियन मेट्रिक टन एवढा रिअर अर्थ एलिमेंटचा साठा आहे. ओके. आणि एकट्या ग्रीनलँड मध्ये जर पाहिलं आपण तर 1.5 मिलियन मेट्रिक टन एवढा साठा आहे. बरोबर. म्हणजे जर आपण जर पाहिलं, जर ग्रीनलँड जर अमेरिकेकडे जर आलं तर अमेरिकेकडे असणाऱ्या रिअर अर्थ मेटलचा जो साठा आहे तो लगेच दुप्पट होऊ शकतो. बरोबर. यामुळं चीनच्या वर्चस्वाला अमेरिका आव्हान देऊ शकते. त्यानंतर दुसरं असं महत्वाचं कारण आहे की जो आर्क्टिक रिजन आहे, आर्क्टिक रिजन म्हणजे काय की जी आपली पृथ्वी आहे, ओके. ऐन मध्यभागी जो लॅट्यूड आहे, ज्या रेस जाते मधून, बरोबर. त्याला आपण 0 डिग्री इक्वेटर म्हणतो. बरोबर. आणि 66.5 डिग्री जो आहे वर, ओके, तिथून वरच्या भागाला आपण आर्क्टिक सर्कल म्हणतो. जो टॉपचा आहे तो वरती. टॉपचा बरोबर. बरोबर. तर त्याला आर्क्टिक सर्कल असं म्हणतात. ओके. आता काय झालं की या ज्या आर्क्टिक सर्कल मध्ये रशियाने काय केलं की त्यांचे लष्करी स्थळ असतील किंवा आईस ब्रेकर जहाज असतील, ओके, ही वाढवण्याची सुरुवात केली आहे. तसंच चायनाने काय घोषित केलं की आम्ही आर्क्टिक सर्कल नेशन आहोत तिकडचे. त्यानुसार त्यांनी काय केलं की तिकडे संशोधन वाढवणं, इन्व्हेस्टमेंट वाढवणं, या गोष्टी चालू केल्या आहेत. बरोबर. या गोष्टीमुळे काय झालं की चीन आणि रशियाचं वर्चस्व आर्क्टिक सर्कल मध्ये जास्त वाढल्यामुळे याचा परिणाम असा झाला की अमेरिका जी आहे ती यामुळे थोडे इन्सिक्युअर झालेली आहे. त्यामुळे जर ग्रीनलँडवर जर अमेरिकेने जर वर्चस्व मिळालं, ओके, तर भविष्यात जो काही बर्फ वितळून जो काही सागरी मार्ग निर्माण होईल, तसेच ग्रीनलँड मध्ये अमेरिकेचं एक लष्करी तळ आहे. ओके,
त्या लष्करी तळावरून काय होतं की रशियाकडून येणारे जे काही मिसाईल आहेत किंवा जे काही क्षेपणास्त्र आहेत ओके. यांना इंटरसेप्ट करू शकते अमेरिका. म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये पण ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचं सैन्य आहे. हो, दुसऱ्या महायुद्धानंतर ओके 1951ला हम्म. ग्रीनलँड आणि अमेरिका या दोघांनी एक करार करून ओके तिथं एक मिलिटरी बेस तयार केलेला आहे बरोबर. अमेरिकेचा. हो हो तो 1951 पासून आहे. ओके हा. त्याला अगोदर थुले एअर बेस असं म्हणायचे ओके हा हा हा. आणि आता 2023 मध्ये त्याचं नामकरण चेंज होऊन तो P2P एअर बेस झालेला आहे. ओके हा. थोडक्यात सांगायचं झालं तर हं. तिथं जे असणारे रिअर अर्थ मेटल्स आहेत, भविष्यात होणारी ग्रीनलँड जवळून जी होणारी सागरी वाहतूक, बर बर. यामुळे ग्रीनलँड हा महत्वाचा भाग बनलेला आहे. हा. त्यामुळे अमेरिकेचं तिथे जास्त लक्ष आहे आणि इतर देशांचंही तिथे जास्त लक्ष आहे. म्हणजे अमेरिकेचं अर्थकारण आणि राजकारण दोन्ही पण गोष्टी तिथे खेळल्या गेल्या आहेत. फक्त अमेरिकेच नाही ओके तर जगाचं अर्थकारण ओके हा हा आणि जगाचं राजकारण बरोबर. दोन्ही तिथं एका सेंटर पॉइंट झाला आहे. नक्कीच. सर, सर्वात दुर्लक्षित असलेला प्रश्न, ग्रीनलँडच्या स्थानिक लोकांना नेमकं काय हवं आहे? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. बर. म्हणजे ह्या सगळ्या घडामोडीमध्ये हम्म. आता ग्रीनलँड जे आहे ते डेन्मार्कच्या वर्चस्वाखाली आहे. ओके म्हणजे डेन्मार्कचा पार्ट आहे तो. हम्म. जरी म्हणजे त्यांचं ऑटोनॉमस असल्यासारखंच रिजन आहे ते. हम्म, हम्म, ग्रीनलँडचा जो इतिहास आहे हम्म. तो इसवी सन पूर्व 2500 वर्षापासूनचा आहे. बापरे. म्हणजे इसवी सन पूर्व 2500 मध्ये ओके इन्यूट नावाचे इन्यूट जी जमातीचे लोक आहेत किंवा इन्यूट प्रकारचे लोक आहेत ओके ते तिथे राहायला गेले होते. बदलत्या म्हणजे त्यांनी तिथलं जे वातावरण आहे हम्म, हम्म. ते अडॅप्ट केलं. म्हणजे गौतम बुद्धाचा जो भारतातली काळ होता त्या काळाची गोष्ट बरोबर आहे. बरोबर. ओके हा. म्हणजे आपल्या इकडे जो गौतम बुद्धांचा काळ आहे, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा जो काळ आहे ओके हा. तो का ओके हा. सिंधू संस्कृतीचा काळ, ओके हा. त्या दरम्यानच्या पिरियडमध्येच डेन्मार्क मधून जे हं. इन्यूट लोक आहेत ते गेले होते ग्रीनलँडला राहायला. ओके हा हा. नंतर पुढे काय झालं की इसवी सन 1000च्या वेळेस हम्म. जे वायकिंग शिप गेले होते ते एक ओके असं एक इतिहासात उल्लेख आहे की हा. वायकिंग शिप गेलं होतं. बरोबर. पण या लोकांना तिथं राहणं तिथलं वातावरण ऍडजस्ट करायला जमलं नाही. हम्म, हम्म. नंतर पुढे काय झालं की हा जो भाग आहे तो जशी नेशन स्टेट एस्टॅब्लिश आहे ओके हा. त्यावेळेस पासून डेन्मार्कच्या आधिपत्याखाली आहे. आता दुसऱ्या महायुद्धानंतर हं. डेन्मार्क मधल्या लोकांची सेल्फ गव्हर्निंगची इच्छा वाढत होती. ओके हा. तर 1989 मध्ये काय झालं, सॉरी 1979 मध्ये ओके हा हा. तिथं होम रूल मिळालं. हम्म. होम रूल म्हणजे काय की त्यांना तिथल्या ग्रीनलँड मधील जे काही पॉलिसीज असतील होम ओके हा. त्यांच्या अंतर्गत त्यांच्या इंटरनल पॉलिसी इंटरनल पॉलिसी बरोबर. बरोबर ज्या इंटरनल पॉलिसीज आहेत हम्म, हम्म. त्या निर्माण करण्याचा, त्यांचे पॉलिटिकल लिडर्स निवडण्याचा बरोबर. हा अधिकार मिळाला. हम्म. पुढे 2009 ला काय झालं की त्यांना सेल्फ रूल मिळाला. ओके सेल्फ रूल म्हणजे काय की तिथले जे नैसर्गिक रिसोर्सेस आहेत वगैरे हम्म. या सर्वांवर त्या लोकांचा अधिकार मिळाला. ओके हा. म्हणजे थोडक्यात पाहायला गेलं तर आता फक्त फॉरेन पॉलिसी असेल हम्म, हम्म. आणि त्यांची करन्सी असेल ओके असे मोजके विषयच हा हा. हे डेन्मार्ककडे आहे. ओके तिथल्या लोकांचं मत काय आहे की त्यांना हवंय पूर्ण स्वातंत्र्य. हम्म, हम्म. त्यांचा असं नाही की त्यांना या डेन्मार्ककडून जाऊन दुसऱ्या आधिपत्याखाली जायचं. ओके हा हा. त्यामुळे जे डेन्मार्क मधील लोक आहेत हा हा. त्यांचं पूर्णपणे असं मत आहे की त्यांना वैयक्तिक हम्म. सेल्फ रूलच पाहिजे. ओके. त्यांना डेन्मार्क कडून निघून अमेरिकेकडे जाण्याची अशी कुठलीही इच्छा नाही. हम्म, हम्म. ओके कोणतेही चेंज झाले समजा जर अमेरिकन तिथं वर्चस्व मिळालं, हम्म. त्या लोकांची संस्कृती आहे, हम्म. तिथले वेगवेगळे नैसर्गिक संसाधने आहेत, ओके यांचा ह्रास होईल. बरोबर. कारण की मोठमोठे देश काय करणार की स्वतःच्या फायद्यासाठी तिकडे चाललेले आहेत ग्रीनलँडला. हम्म, हम्म. तर मग इथे स्वतःचा फायदा करण्यासाठी तिथं आता रिअर अर्थ मेटल्स मिळवण्यासाठी एक्सकॅव्हेशन करणार, बरोबर. म्हणजे खुदाई करणार. हम्म, हम्म. तिथून त्यामुळे तिथल्या पर्यावरणाचा ह्रास होणारच आहे. बरोबर नक्कीच. त्यामुळे जे ग्रीनलँड मधील लोक आहेत हम्म, हम्म. त्यांचा या असल्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला समर्थन नाही. बरोबर. शेवटचा आणि गंभीर प्रश्न, ग्रीनलँड हा भविष्यातील युद्धांचा नवा फ्रंट ठरू शकतो का? आता पहिल्यासारखं युद्ध राहिले म्हणजे अगोदर डायरेक्ट युद्ध व्हायचे. हम्म. आता तसं नाही की आता युद्ध प्रकार भेटले आहे. हम्म. डायरेक्ट बॅटलफील्डवर युद्ध होत नाही जास्त. आता कसं की व्यापारी पद्धतीने ओके कॉम्पिटिशन आहे. ओके हा. तिथून काही आर्थिक क्षेत्रात आहे, बरोबर. मिलिटरी क्षेत्रात आहे. हम्म. तर हे जे राष्ट्र आहेत, मोठमोठे राष्ट्र आहेत, हम्म. हे एकमेकावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. बरोबर. भविष्यात अमेरिकेला महासत्ता म्हणून टिकून राहायचं असेल हम्म, किंवा चीनला महासत्ता व्हायचा असेल, हम्म. रशियाला महासत्ता व्हायचा असेल, बरोबर. तर त्यांच्याकडे भविष्यासाठी आवश्यक असणारे जे काही संसाधन आहेत ते असणं आवश्यक आहे. ओके आता याच्यासाठी यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आतापासून चालू झाले आहे. हम्म, हम्म.
आता यामुळे काय होणार आहे की डायरेक्टली असं एकमेकांमध्ये तर युद्ध होणार नाहीये, पण जसं दुसऱ्या महायुद्धानंतर कोल्ड वॉर चालू झालं होतं, शीतयुद्ध म्हणतात. ज्याला आपण शीतयुद्ध म्हणतो, बरोबर. तसं कोल्ड वॉर 2.0 म्हणजे दुसरं शीतयुद्ध चालू होण्याची शक्यता आहे. ग्रीनलँडच्या विषयावरून, ग्रीनलँड मधल्या ज्या रेअर अर्थ मेटल्स आहेत, नॅचरल गॅस आहे, किंवा भविष्यात ग्रीनलँड जवळून होणारा जो सागरी वाहतुकीचा मार्ग आहे, ओके. यामुळे या तिन्ही देशामध्ये एकमेकांमध्ये चढाओढ होऊन वर्चस्व निर्माण करण्यासाठी दुसरं शीतयुद्ध मात्र नक्की होऊ शकतं. ग्रीनलँड हा फक्त बर्फाचा देश नाहीये, तो भविष्यातील शक्तीचा, अर्थकारणाचा आणि युद्धाचा आरसा आहे. प्रश्न इतकाच आहे, मोठे देश छोट्या देशांचं भविष्य ठरवू शकतात का? तुम्हाला या विषयावर काय वाटतं? अमेरिका बरोबर आहे की ग्रीनलँडच्या लोकांचा आवाज जास्त महत्वाचा आहे? हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी आहे भागवत. भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह, नव्या सत्यासह. तोपर्यंत विचार करत राहा. धन्यवाद.